गुरु अंकगणित आणि गणित गुरु बुद्धिमत्ता या दोन्ही पुस्तकांचा लेखक आहे आणि महाराष्ट्रातल्या नामांकित दुकानांमध्ये ही पुस्तकं उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन Amazon वरती देखील ही पुस्तकं उपलब्ध आहेत. तर या पुस्तकांवरून मी दररोज एक व्हिडिओ अपलोड करत आहे. तर आज मी व्हिडिओ अपलोड करणार आहे बेरजेच्या 5 अतिशय सोप्या पद्धती, 5 ट्रिक्स ऑफ ॲडिशन. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि माझा चॅनल मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चांगली कमेंट करा. ओके, लेट अस वी स्टार्ट 5 ट्रिक्स ऑफ ॲडिशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी एकदा असं शिकवत असताना मी विद्यार्थ्यांना काय सांगितलं, मला थोडंसं काम होतं कॅटलॉग लिहायचं. आणि मग मी विद्यार्थ्यांना काय सांगितलं, तुम्ही बडबड करण्यापेक्षा तुम्ही 1 पासून तर 100 पर्यंत बेरीज करा. काय करा, 1 पासून, चला म्हटलं 1 पासून 100 पर्यंत कोणाची बेरीज लवकर होते, ज्याची बेरीज लवकर झाली मी त्याला चॉकलेट देईन. मुलांनी काय केलं, काही मुलांनी बेरीज करायला सुरुवात केली. 1 आणि 2 3 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21 आणि 7 28 आणि 8 36 आणि 9 45 55 असं बेरीज करायला 55 11 असं करता 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 ते 10 15 पर्यंत आले का ते पुन्हा चुकून जायचे. बघा, पण काही विद्यार्थी फार जिनियस असतात. त्यांनी हा मार्ग नाही, त्यांना वाटलं हे मुद्दाम आपल्याला थोडस सणाचा वेळ हे होण्यासाठी सरांनी कदाचित उदाहरण दिलं असेल. तर त्याच्यातल्या एका मुलीने काय केलं बघा, त्या मुलीने काय केलं, 1 ते 100 ची बेरीज विचारली ना, 1 पासून तर कुठपर्यंत 1 2 3 4 5 असं डायरेक्ट कुठपर्यंत, डायरेक्ट 11 12 13 डायरेक्ट असं 96 97 98 99 100 अशी बेरीज विचारली ना. तिने काय केलं, या 1ची आणि 100ची बेरीज केली. 100 आणि 1 किती होतात, 101. 1 आणि 100 याची बेरीज किती झाली, 101. तिने नंतर काय केलं, 2 आणि 99 करून पाहिले. 2 आणि 99 सुद्धा किती झाली, 101. 3 98 करून पाहिलं, 4 97 करून पाहिलं, 101. 5 96 करून पाहिलं, 101. 6 95 करून पाहिलं. बघा, 1ची आणि 100ची, 2 99ची, 3ची 98ची, 4ची 97ची, 5ची 96ची, 6 95 101 झालं. 7 आणि 94 101, 8 आणि 93 101, 9 92 10 91 101, 11 90 101. म्हणजे तिच्या लक्षात आलं की अरे पहिल्या संख्येची शेवटच्या संख्येची बेरीज 101 येते. सुरुवातीपासून दुसरी आणि शेवटून दुसरी यांची बेरीज सुद्धा किती येते, 101. सुरुवातीपासून तिसरी आणि शेवटून तिसरी यांची बेरीज सुद्धा किती येते, 101 येते. म्हणजे तिच्या लक्षात आलं की अशा 101 101च्या अशा जोड्या किती तयार होतील, 100 संख्या म्हणजे जोड्या किती तयार होतील, 50. म्हणजे तिने फक्त एवढं केलं होतं, 101च्या 50 जोड्या म्हणजे 101 गुणिले 50. 101 101 50 वेळेस म्हणजेच 50 गुणायचं. आणि बस तिने 0 लिहिला होता आणि 5 1 5 5 0 0 5 1 5 असं उत्तर लिहिलं. 5050. किती उत्तर आलं, 5050. म्हणजे बघा, तिने फक्त पहिल्या संख्येची शेवटच्या संख्येची बेरीज केली. सुरुवातीपासून दुसरी आणि शेवटून दुसरीची बेरीज केली तरी तेवढीच बेरीज. सुरुवातीपासून तिसरी शेवटून तिसरी तरी तेवढीच बेरीज. लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे अशा पद्धतीने तिने बरोबर डोकं लावून, तिला काही सूत्र माहिती आहे का, नाही, काही सूत्र माहिती नाही, काही नाही, तरी सुद्धा तिने काय करून टाकली, बेरीज करून टाकली. ओके, बघा, तिने 1 ते 100 ची बेरीज फक्त काही सेकंदात केली, बरोबर का नाही. 1 ते 100 ची बेरीज एकदम सोप्या पद्धतीने. मग मी तिला काय म्हटलं, तू एक काम कर म्हटलं, चला 11 पासून 100 पर्यंत बेरीज कर म्हटलं. तिने काय केलं बरं, 11 ते 100 बेरीज कशी केली, 11ची आणि 100ची बेरीज केली. 11 आणि 100 किती होतात, 100 किती, 11. 11 आणि 100 111. 12 आणि 99 किती होतात, 12 आणि 99 सुद्धा किती, 111. कळलं का? 13 आणि 98 111. तिच्या इथं मी लक्षात आलं की काय, सुरुवातीपासून पहिली आणि शेवटून पहिलीची बेरीज 111 होते. सुरुवातीपासून दुसरी आणि शेवटून बेरीज शेवटून दुसरी याची बेरीज 11 होते, 111 होते. सुरुवातीपासून तिसरी आणि शेवटून तिसरी यांची बेरीज सुद्धा किती होते, 111 होते. आणि या संख्या किती आहेत,
या पहिल्या 10 सोडून दिल्या 100 मधल्या, म्हणजे संख्या किती राहिल्या? मग 90 संख्या राहिल्या. 90 संख्या राहिल्या म्हणजे अशा जोड्या किती बनतील? 45. मग 111ला फक्त तिने काय केलं होतं? 45 ने गुणलेलं. 45 1 45, चला 4, 45 1 45 आणि 4 49, चला 4, 45 1 45 आणि 4 किती? 49. म्हणजे 4995. किती उत्तर आलं होतं तिचं? 4995. म्हणजे तिचं 4995 उत्तर आलं. म्हणजे लक्षात आलं का? म्हणजे जर बेरीज करायची असेल ना तर काय करायचं? पहिल्या संख्येची आणि शेवटच्या संख्येची काय करायची? बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची. आणि काय करायचं? जेवढ्या संख्या असतील त्याच्या निम्म्या संख्यांनी काय करायचं? गुणून टाकायचं. 21 पासून बेरीज असेल तर काय करायचं? 21 ची आणि 100 ची बेरीज करायची. 21 ते 100, 21 ते 100, 21 आणि 100 ची बेरीज किती? 121. आणि या संख्या किती राहिल्या? पहिल्या 20 संख्या सोडून द्या. संख्या किती राहिल्या? 80. म्हणजे जोड्या किती होतील? 121 किती? 40 जोड. 121 गुणिले काय उत्तर येईल? 40 उत्तर येईल. ओके. आता बघा याच्यामध्ये दुसऱ्या एका मुलीने काय केलं बघा. बघा आता ह्या मुलीने उत्तर दाखवलं. तेवढ्या थोड्या वेळानंतर दुसरी मुलगी आली. आता दुसऱ्या मुलीने काय केलं? 1 ते 100 ची बेरीज विचारली ना. 1 पासून तर कुठपर्यंत? 100 पर्यंत. मग तिने काय केलं? पहिल्या दोघांची बेरीज करून पाहिली. 1 अधिक 2. 1 अधिक 2 किती उत्तर आलं तिचं? 3 उत्तर आलं. पहिल्या दोघांची करून पाहिली. नंतर पहिल्या तिघांची करून पाहिली. 1 2 3. 3 आणि 2 5 आणि 1 किती उत्तर आलं? 6 उत्तर आलं. पहिल्या चारींची करून पाहिली. 1 2 3 4. म्हणजे 1 2 3 आणि 4 यांची बेरीज किती? 10. 4 आणि 3 6 पण 2 9 1 10. बघा फक्त तिने काय केलं? 1 2 3 पहिल्या दोघं तिघं बेरजा केल्या. या दोघांची बेरीज किती उत्तर आलं तिचं? 3 उत्तर आलं. या पहिल्या तिघांची बेरीज किती आली? 6. पहिल्या चारींची बेरीज किती आली? 10. मग ती थोडासा विचार करत बसली आणि विचार करत असताना तिच्या लक्षात आलं आणि तिने एक आयडिया केली. 2 आणि 2 इथपर्यंत बेरीज करायचं ठरलं तर बेत्रिक 6 जर केलं, बेत्रिक किती? 6चं निम्म उत्तर येते. 6चं किती? निम्म उत्तर. 3 पर्यंत 1 ते 3 ची बेरीज करायचं ठरलं तर तिने काय केलं? 3चा आणि 4चा गुणाकार केला. 3 चौक किती? 12. 12च्या निम्मी किती? 6 उत्तर आलं. तिने 1 ते 4 ची बेरीज करताना काय केलं? 4चा आणि 1 ते 4 ची बेरीज 10 आली का नाही तिच्याकडे? मग तिच्या लक्षात आलं की 4ला जर 5 ने गुणलं तर 4 पंच किती होतात? 20 होतात. हे 20च्या निम्मी उत्तर येते. बरोबर आहे का नाही? म्हणजे तिच्या लक्षात काय आलं? अरे जर समजा आपल्याला 5 पर्यंत बेरीज विचारली ना, 5ला 6 ने गुणायचं आणि त्याचं काय करायचं? निम्म करायचं. काय करायचं? हाफ करायचं. मग 10 पर्यंत बेरीज विचारली तर 10चा आणि कोणाचा गुणाकार करायचा? 11चा गुणाकार करायचा आणि त्याचं काय करायचं? निम्म करायचं. मग तिने 1 ते 100 ची बेरीज विचारली. मग तिने काय करायचं? तिने काय केलं? 100 गुणिले काय केलं? 100च्या पुढची संख्या कोणती? 101 आणि त्याचं निम्म केलं. निम्म केलं म्हणजे भागिले 2 केलं. म्हणजेच काय आलं? बे 1 बे, बे पंचे 10, बे 0 0. 50 गुणिले 101 म्हणजेच किती उत्तर आलं? 5050. दुसऱ्या मुलीचं सुद्धा उत्तर किती आलं? 5050. ओके. तर बघा याच्यामध्ये पहिल्या पद्धतीने सुद्धा बेरीज 5050 आली आणि दुसऱ्या पद्धतीने सुद्धा बेरीज किती आली? 5050 आली. मग आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये सुद्धा तिचं उत्तर 5050 आलं आणि पहिल्या मुलीने सुद्धा उत्तर 5050 काढलं. मग हे उत्तर, हिचं उत्तर बरोबर आहे का पहिल्या मुलीचं उत्तर बरोबर आहे? दोन्ही मुलींचं उत्तर बरोबर आहे. मग ही पद्धत बरोबर आहे का ती पद्धत बरोबर आहे? दोन्ही पद्धती बरोबर आहे. मग मी या दुसऱ्या मुलीला काय सांगितलं? चला म्हटलं तुम्ही 11 पासून तर 100 पर्यंतची बेरीज करा. 11 पासून तर 100. मग तिने 11 आधी 12 करून पाहिलं. तिला काही उत्तर येत नव्हतं. मग तिने काय केलं? 1 ते 100 ची बेरीज तिच्याकडे ऑलरेडी होती. किती होती? 5050. ओके. मग तिने 1 ते 10 ची बेरीज करून घेतली. 1 ते 10 ची बेरीज कशी केली तिने? 1 ते 10 ची बेरीज कशी केली? 10 गुणिले 11 भागिले किती? 2.
म्हणजे बे एक बे पंचे 10 म्हणजे ही उत्तर आलं 55. बे पंचे 10 आणि 11 पाचा किती 55. म्हणजे तिने फक्त 5050 मधून फक्त हे 55 वजा केले. किती वजा केले 55 वजा केले. 10 5 गेला 5, 10 15 6 गेला किती 9 म्हणजे 4995 उत्तर आलं. हे उत्तर बरोबर आहे का नाही. म्हणजे तिने जर समजा बेरीज करायची असेल 11 पासून तर 1 ते 100 ची बेरीज करायची आणि त्याच्यातून काय करायचं 1 ते 10 ची बेरीज वजा करायची. तिला 21 पासून विचारलं तर तिने काय केलं 1 ते 100 ची बेरीज केली आणि त्याच्यामधून काय वजा केलं 1 ते 20 ची बेरीज वजा केली. बरोबर आहे का नाही. पण मग मी तिला सांगितलं अगं म्हटलं तुझी पद्धत बरोबर आहे, तुझी पद्धत बरोबर आहे, पण तुझी पद्धत जी आहे ना ही पुढच्या संख्येला गुणायचं आणि त्याचं निम्म करायचं ही पद्धत तुझी चालेल, पण 1 पासून बेरीज असेल ना तरच चालेल, नाही तुला पुन्हा वजा वजा करत बसावं लागेल. म्हणून लक्षात आलं का. म्हणजे 1 ते 100 ची बेरीज असेल तर 100 गुणिले 101 भागिले काय 2 करेल. 1 ते 1000 ची असेल ना म्हटलं 1000 गुणिले 1001 भागिले 2 करायचं म्हटलं. 1 ते 1 कोटीची असेल ना म्हटलं 1 कोटी गुणिले 1 कोटी 1 भागिले काय करायचं म्हटलं 2 करायचं. तुझी पद्धत. पण मध्येच कुठून विचारलं 501 पासून तर 735 पर्यंत बेरीज तर तुला या पद्धतीने करता येणार नाही. मग मी तिला दुसऱ्या मुलीला पहिल्या मुलीची कशी पद्धत सोडवली त्या पद्धतीने तिला समजावून दिलं. ओके. तर बघा 1 2 3 4 5 6 पासून 1 ते 100 ची बेरीज करण्याच्या मी तुम्हाला 2-3 पद्धती सांगितल्या. पहिली पद्धत कोणती पहिल्या संख्येची शेवटच्या संख्येची बेरीज करायची. 100 आणि 1 किती 101. 2 ची 99 ची करायची किती 101. 3 ची 98 करायची 101. म्हणजे 101 101 च्या 100 च्या निम्मी म्हणजे किती जोड्या होतील 50 जोड्या होतील. मग 101 ला 50 ने काय करायचं 101 गुणिले 50 करायचं म्हणजे काय उत्तर आलं 5050. ही पहिल्या मुलीने शोधलेली पद्धत. आणि दुसऱ्या मुलीने शोधलेली पद्धत काय तिने दुसऱ्या मुलीने शोधलेली पद्धत आहे. या पद्धतीला गणितामध्ये शीतावरून भाताची परीक्षा म्हणतात. काय म्हणतात शीतावरून भाताची परीक्षा. म्हणजे भाताचा एक कण शिजलेला असला की आपण काय समजतो सगळा भात शिजलेला आहे. म्हणजे तिने असा अंदाज केला पहिल्या दोघांची बेरीज 3 आली, पहिल्या तिघांची बेरीज 6 आली, पहिल्या चारींची बेरीज 10 आली. मग याच्यावरून तिने अंदाज केला अरे पहिल्या दोघांची बेरीज बेत्रिक 6 च्या निम्मी आहे, पहिल्या तिघांची बेरीज इथपर्यंतची बेरीज करायचं ठरलं 3 चोक 12 च्या निम्मी आलं, इथपर्यंतची बेरीज केली तर 4 5 20 च्या निम्मी आलं, इथपर्यंतची बेरीज करायची 5 7 30 च्या निम्मी 15 आलं. म्हणजे हे तिच्या लक्षात आलं. म्हणजे 100 पर्यंतची बेरीज करायची असेल तर 100 गुणिले 101 भागिले काय करायचं 2 करायचं. लक्षात आलं. आता हा प्रश्न कुठेही येतो तुम्हाला परीक्षेमध्ये कुठेही येतो. म्हणजे काय एका माणसाने पहिल्या मंदिरात जाताना पहिल्या पायरीवर 1 फुल ठेवलं, दुसऱ्या पायरीवर 2 फुलं ठेवली, तिसऱ्या पायरीवर 3 फुलं ठेवली, अशा 100व्या पायरीवर 100 फुलं ठेवली. असे करत करत तर एकूण किती फुलं ठेवली म्हणजे काय उत्तर आलं तिचं 5050. किंवा तुम्हाला विचारलं जातं शेक हँड किंवा 2 जणांमध्ये खेळले जाणारे खेळ आहे का नाही. आता 11 जणांनी एकमेकांचे हस्तांदोलन केलं 11 जणांनी. मग पहिला काय करेल 10 जणांशी करेल, दुसरा 9 जणांशी करेल. म्हणजे 11 जणांनी हस्तांदोलन केलं तर 1 ते 10 ची बेरीज करायची. 21 जणांनी हस्तांदोलन केलं तर 1 ते 20 ची बेरीज करायची. 101 जणांनी हस्तांदोलन केलं तर 1 ते 100 ची बेरीज. इथं सुद्धा 1 ते 100 ची बेरीज आली. बरोबर का नाही. आता तुम्हाला जर विचारलं त्रिकोणी संख्या कोणती. त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे बघा 1 2 3 याचा त्रिकोण तयार झाला का नाही झालं. याला त्रिकोणी संख्या म्हणायचं. म्हणजे 2 पाया असेल तर 2 आणि 1 किती 3 त्रिकोणी संख्या होती. पाया 2 असेल तर त्रिकोणी संख्या. जर समजा पाया 3 असेल तर त्रिकोणी संख्या किती झाली 1 2 3 4 5 6. म्हणजे पाया 3 असेल पाया 2 असेल तर त्रिकोणी संख्या किती आली त्रिकोणी संख्या आली 3. पाया 3 असेल तर त्रिकोणी संख्या किती आली 6. म्हणजे पाया 3 असेल तर 1 2 3 ची बेरीज, पाया 4 असेल तर 1 2 3 4 ची बेरीज, पाया 5 असेल तर 1 ते 5 ची बेरीज. 100 पाया असेल 100 ची त्रिकोणी संख्या विचारली तर काय 100 पाया असेल तर 1 ते 100 ची बेरीज किती 5050. म्हणजे त्रिकोणी संख्या काढण्यासाठी हस्तांदोलन काढण्यासाठी कुस्ती म्हणजे 101 जणांनी परस्परांशी कुस्त्या खेळल्या म्हणजे 1 ते 100 ची बेरीज होईल. लक्षात आलं का. म्हणजे 5050 वेळा कुस्त्या खेळाव्या लागतील. किंवा 100 जणांनी 101 जणांनी परस्परांशी बुद्धिबळ खेळलं तरी सुद्धा 1 ते 100 ची बेरीज करावं लागेल. म्हणजे ही बेरीज प्रत्येक कंपल्सरी प्रत्येक ठिकाणी
आहे आणि त्याच्यामुळे या बेरजा करण्याच्या पद्धती जे ही आपल्याला माहिती पाहिजे. त्रिकोणी संख्या काढताना सुद्धा आपल्याला बेरजेच्या पद्धती माहिती पाहिजे. मग आता याला एक बघा सूत्र पद्धत आहे. मी तुम्हाला एक आता प्रत्यक्ष बेरीज पद्धत ही एक आहे. 2 1 2 1 3 3 6 4 10 5 15 21 असं करत गेलं तर याला प्रत्यक्ष बेरीज म्हणायचं. ही प्रत्यक्ष बेरीज पाहिली. त्याच्यानंतर आपण कोणती पद्धत पाहिली? जोडी पद्धत. जोडी पद्धत फार उपयोगी आहे बघा. 7च्या पाड्याची बेरीज जरी विचारली 7 दुने 14 7 त्रिक 21 7 चोक 28 डॉट 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 7 9 63 7 10 70 म्हणजे 7च्या पाड्याची बेरीज किती असं जरी विचारलं ना तर आपण करून पाहिजे. आहे 7 7 14 14 आणि 7 7 7 चा फरक आहे का नाही? सारखा फरक आहे ना. मग काय करायचं 70 आणि 7 करायचं किती होतात? 77. 14 आणि 63 करायचं बेरीज किती होती? 77. म्हणजे पुन्हा अशा अशा बेरजा करत गेले तर 77 77च्या किती जोड्या होती? 7 10 70 म्हणजे 10 संख्या आहेत का नाही? म्हणजे जोड्या किती होतील अशा? 5. 77 गुणिले 5 एवढंच करायचं. 5 इन 7 35 हा चला 3 5 इन 7 35 आणि 3 किती? 38. म्हणजे 7च्या पाड्याची बेरीज किती आली? 385. तुम्ही 8च्या पाड्याची बेरीज करू शकतात. 8च्या पाड्याची सांगा बरं. 8 दुने 16 8 त्रिक 24 8 चोक डॉट 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 8 9 72 8 10 80 काय बेरीज असेल? 8 आणि 8 दुने 16 8 8 चा फरक आहे बघा. 8 आणि 80 ची बेरीज किती आली? 88. आणि किती जोड्या होती? 5. मग 88 गुणिले 5 करायचं. 8 पंचे 40 चला 4 8 म्हणजे 40 आणि 4 44 म्हणजे किती उत्तर आलं? 445. तुम्ही बघा मग 1 2 2 चा फरक असू द्या 3 3 चा फरक असू द्या 5 5 चा फरक असू द्या. एकदा प्रश्न विचारला 1 ते 100 मधील 5ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज कोणती? 5ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज कोणती म्हणजे काय? 5 5 दुने 10 5 त्रिक 15 5 चोक 20 डॉट 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 5 शेवटी आली 100 म्हणजे 20 संख्या आल्या का नाही? 20 5 100 म्हणजे काय करायचं आपण पुन्हा 100 आणि 5 किती? 105. 100च्या अगोदर 95 तो 95 10 सुद्धा किती? 105. अशा 105 105च्या 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? 20 संख्या आहेत का नाही? म्हणजे 10 जोड्या होतील. किती जोड्या होतील? 10. म्हणजे 105 गुणिले 10 म्हणजे किती आलं? 10 50 म्हणजे 1050. किती सोपं आहे का नाही? किंवा एकदा असा प्रश्न विचारला 1 ते 100 मधील समसंख्यांची बेरीज किती? म्हणजे 2 4 6 8 10 12 डॉट 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 92 94 96 98 आणि 100. आता 2 2 चा फरक आहे का नाही? 2 2 चा फरक आहे तर काय करायचं? 100 आणि 2 किती? 102. 4 आणि 98 किती? 102. म्हणजे 102 102 च्या आता 1 ते 100 मध्ये संख्या 100 आहेत. समसंख्या निम्मी असतील का नाही? म्हणजे किती संख्या आहे? 50. म्हणजे अशा जोड्या किती बनतील? 25 जोड्या बनतील. 102 गुणिले 25 25 दुने 50 25 1 25 2550 कळलं? 2550. बघा हे उदाहरण जेव्हा परीक्षा मुलांना जेव्हा विचारलं ना तेव्हा ज्या पहिल्या मुलीने बरोबर तिने असं जोडी पद्धतीने काढलं. दुसऱ्या मुलीने काय केलं माहितीये का? 4 आणि 2 केलं. किती आले? 6. पहिल्या दोघांची बेरीज झाली 6. पहिल्या तिघांची बेरीज केली 6 आणि 4 10 2 12. बघा 2 संख्या होत्या तर बेरीज किती आली? 6 आली. 3 संख्या होत्या तर 12 आली. 4 संख्यांची बेरीज केली तर अशा 4 संख्यांची बेरीज केली तर किती? 20 आली. मग तिच्या लक्षात आलं 2 संख्यांची बेरीज किती होती? 6. 3 संख्यांची बेरीज 3 चोक 12. दुप्पट फक्त पुढच्या संख्येने बोलायचं निम्म करायचं नाही. 4 संख्यांची बेरीज 4 पंचे 20. म्हणजे या संख्या किती आहेत एकूण? 50 संख्या आहेत का नाही? म्हणजे फक्त काय करायचं 50 गुणिले काय करायचं? 51 करायचं. 50 गुणिले काय करायचं? 51. म्हणजे हा शून्य ठेवा 5 1 5 5 5 25 आलं का नाही? 2550. दुसऱ्या मुलींच्या पद्धतीने बरोबर आलं का नाही? शीतावरून भाताची परीक्षा. हे छोट्या उदाहरणावरून मोठं उदाहरण सोडवणं. लक्षात आलं? म्हणजे समसंख्यांची बेरीज करता येईल. विषम संख्यांची सुद्धा करता येईल आपल्याला या पद्धतीने. सगळ्या विषम संख्यांची काय? 1 3 5 7 डॉट 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 शेवटी 97 99 यांची बेरीज किती? जोडी पद्धतीने म्हणजे पहिल्या मुलीच्या पद्धतीने तिने काय केलं? 1 आणि 99 केली. किती आली? 100.
3 आणि 97 गेले, किती आले? म्हणजे अशा 100च्या 1 ते 100 मध्ये विषम संख्या किती आहेत? 50. म्हणजे जोड्या किती बनतील? म्हणजे याचं किती उत्तर आलं? 2500. बरोबर आहे? आणि त्या दुसऱ्या मुलीच्या पद्धतीने तिने जर करायचं, पहिल्या दोन संख्यांची बेरीज किती आली? 4. पहिल्या 3 संख्यांची बेरीज किती आली? 5 3 8 आणि 1 9. पहिल्या 4 संख्यांची बेरीज किती आली? 7 5 12 13 14 15 आणि 1 16. म्हणजे काय लक्षात आलं येते सांगा बरं तुमच्या? 2 संख्यांची बेरीज 2चा वर्ग आली, 3 संख्यांची बेरीज 3चा वर्ग आली, 4 संख्यांची बेरीज 4चा वर्ग आली. मग या 50 संख्या म्हणजे 50चा वर्ग किती? 50चा वर्ग किती? 2500. काय झालं? शीतावरून भाताची वर्षा. कळलं का? म्हणजे छोट्या उदाहरणावरून आपण, पण हे जे सूत्र आहे ना, पहिल्या मुलीने शोधलेली 1 पासून असेल तरच, किंवा सुरुवातीला म्हणजे पहिली समसंख्या 2 पासून असेल तरच आपल्याला करता येईल. नाहीतर आपल्याला सगळ्यात सोपी पद्धत कोणती? आपली जोडी पद्धत. काय? जोडी पद्धत. मग 8च्या पाड्याची बेरीज किती आली होती? 8 10 80ची बेरीज किती आली होती? 80 आणि 8 किती आले? 88 आहे ना. असं 88च्या किती जोड्या होतील? 5. म्हणजे 8 म्हणजे 40चा 4 आणि 4 4. 5 8 40चा 5 8 40 आणि 4 किती? 44. बरोबर? म्हणजे किती बेरीज झाली? 440. 9च्या पाड्याची जरी विचारली तरी 9 2 18 9 3 27 9 10 90 पर्यंतची बेरीज किती? 90 पर्यंतची. 90 आणि 9 99. म्हणजे 99च्या किती जोड्या येतील? 5. मग 99 गुणिले 5 5 9 45 हा चला 4 5 9 45 आणि 4 किती? 49. एका मी मुलांना असं शिकवलं, तेवढ्यात एक मुलगा काय म्हटला, सर या 8 10 80 10 5 जोड्या होत आहेत आणि विषम प्रमाणात असल्या मग म्हणे. म्हणजे कसं? 1 2 3 4 डॉट 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 समजा 9 पर्यंत बेरीज आहे. बरोबर? आता 9 आणि 1 किती होतील? 10 होतील. 9 आणि 1 किती होतील? 10. पुन्हा 8 आणि 2 किती होतील? 10. पुन्हा समजा 7 आला, 7 आणि 3 किती होतील? 10. पुन्हा 7 6 आणि 4 किती होतील? आणि पुन्हा 5 ला जोडी आहे का? म्हणजे तू मिळवावं लागेल. त्याच्यामध्ये काय करावं लागेल? मिळवावं लागेल. कळलं? म्हणजे समजा 9 संख्या असल्या तर काय करायचं? पहिली संख्या आणि शेवटची संख्येची बेरीज करायची. 9 आणि 1 10. आता 10चं निम्म करता येतंय का? सॉरी 9 आणि 1 10. 9 संख्या म्हणजे निम्म्या करता येतात का जोड्या? 9च्या निम्मी करता येत का? नाही. 9च्या निम्मी करता येत नाही. मग बेरजेच्या निम्मी केलं तरी चालेल. कशाच्या? बेरजेच्या. म्हणजे बे पंचे किती? 10. म्हणजे 5 9 किती उत्तर आलं? 45. सोपं आहे का नाही? जर बेरजेची बघा, जर समजा या अशा जोड्या जर समजा निम्म्या झाल्या नाही तर बेरीज निम्मी होते. काय होते? बेरीज निम्मी. म्हणजे 1 ते 99 ची बेरीज किती सांगा बरं मग? 1 ते 99 ची बेरीज 1 2 3 डॉट 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 99. 99 आणि 1 किती करायचे? 100 करायचे. हे कळलं का? मग आता या संख्या किती आहेत? 99. 99चं निम्म करता होतंय का? नाही. 99 भागिले 2 असं करायचं. 99चं निम्म करताना काय करायचं? 99 भागिले 2 करायचं. म्हणजे आता 99चं निम्म होत नाही. म्हणजे कोणाचं निम्म होतं? 100. बेरजेचं निम्म होतं. बे 1 बे बे पंचे 10 बे 0 0. म्हणजे याचं जे उत्तर आलं हा 0 ठेवला. 5 9 45 हा चला 4 5 9 45 आणि 4 किती? 49. किती उत्तर आलं? 4950. लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे ह्या जोडी पद्धतीने किंवा तुम्हाला या म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा या पद्धतीने किंवा प्रत्यक्ष बेरीज पद्धतीने ह्या बेरजा कशा करायच्या ह्या मी तुम्हाला समजावून दिलेले आहे. ओके? बघा ही जोडी पद्धतीने तुम्हाला समजावून दिलेली बेरीज म्हणजे पहिल्याची शेवटच्याची काय करायची? बेरीज. गणितामध्ये पहिल्या संख्येला T1 म्हणतात, शेवटच्या संख्येला Tn म्हणतात. काय म्हणतात? Tn. म्हणजे पहिल्या संख्येची आणि शेवटच्या संख्येची काय करायची? बेरीज करायची. कळलं का? आणि एकूण जेवढ्या संख्या आहेत 100 संख्या आहेत म्हणजे जेवढ्या संख्या असेल त्याला n म्हणायचं आणि त्याचं काय करायचं? निम्म करायचं. अशा पद्धतीने आपल्याला याची समेशन म्हणजे बेरीज करता येते. हे असं सूत्र तयार झालं. काय तयार झालं? सूत्र काय तयार झालं? समेशन बरोबर एकूण संख्या भागिले 2 गुणिले
कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. T1 म्हणजे पहिली संख्या, Tn म्हणजे शेवटची. आता याच्याने 1 ते 1000 ची बेरीज विचारली. 1 ते 1000. पण बघा हे सूत्र इतकं महत्वाचं आहे, फक्त फरक सारखा पाहिजे. फरक 2-2 चा असू द्या, 4-4 चा असू द्या, 10-10 चा असू द्या, कितीचा का असे ना, फक्त फरक सारखा पाहिजे. आता याच्यामध्ये 1-1 चा सारखा फरक आहे बघा, मग हे सुद्धा करता येईल. 2-2 चा फरक असेल, समसंख्यांची बेरीज करता येईल, किंवा 3च्या पाड्याची बेरीज करता येईल, 10च्या पाड्याची बेरीज करता येईल. आता समजा आपल्याला 10च्या पाड्याची बेरीज करायची, आपल्याला 10, 20, डॉट 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 10 9 90, 10 10 100 याची बेरीज करायची. मग या संख्या किती आहेत एकूण? 10. मग एकूण संख्या घ्यायच्या, n बरोबर काय घ्यायचं? 10. 10च्या निम्म करायचं म्हणजे जोड्या तयार होतील अशा 5 गुणिले कंसात पहिली संख्या कोणती आहे? 10. शेवटची संख्या कोणती आहे? 100. 10 अधिक 100. 100 आणि 10 किती झाले? 110. आणि 10 चं निम्म केलं किती? 5. 110 गुणिले 5 म्हणजे 11 5 55 वर 1 0 म्हणजे किती उत्तर आलं? 550. किती उत्तर आलं? 550. म्हणजे याच्यावरून हे काय तयार झालं? आता सूत्र तयार झालं. किंवा पहिल्या मुलीने जर शोधलं होतं, तिने काय केलं होतं? शेवटची संख्या घ्यायची, म्हणजे जेवढ्या संख्या असेल तेवढ्या संख्या, म्हणजे समेशन बरोबर काय केलं होतं तिने? जेवढ्या संख्या असेल तेवढ्या संख्या घ्यायच्या, म्हणजे 10 संख्या असेल तर n बरोबर 10 घ्यायचा, गुणिले पुढच्या संख्येने बनायचं. पुढची संख्या काढताना त्याच्यामध्ये काय मिळवावं लागतं आपल्याला? 1 मिळवावं लागतं. म्हणजे 10 असेल तर 10 गुणिले 11 करायचं आणि भागिले काय करायचं? 2 करायचं. लक्षात आलं का? आता 1 ते या सूत्राने 1 पासून कुठपर्यंत बेरीज करता येईल? 1 ते 10 करता येईल, 1 ते 20 करता येईल, 1 ते 50 करता येईल, 1 ते 100 करता येईल, 1 ते 200 करता येईल. 1 ते 200 ची बेरीज करू याच्याने आपण. मग काय n बरोबर काय घ्यायचा? 200. एकूण संख्या 200 ना, मग इथे घ्यायचं 200 गुणिले 200 अधिक 1 किती? 201 भागिले काय करायचं? 2 करायचं. कळलं का? 200 पर्यंतची बेरीज असेल ना 1 ते 200 ची, 200 ला 201 ने गुणायचं भागिले 2 करायचं. म्हणजेच बे 1 बे 1 बे 0 0 बे 0 0 201 गुणिले 100 म्हणजे 201 घ्यायचं आणि त्याच्यावर 2 शून्य द्यायचे, म्हणजे 20,100. म्हणजे आता बघा हे एक सूत्र झालं, हे एक सूत्र झालं. पण हे सूत्र काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 1 पासून बेरीज. इथं काय म्हणावं लागेल? 1 पासून बेरीज. याच्याने समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, 5च्या पाड्याची बेरीज याच्याने करता येणार नाही. 1 पासून क्रमवार संख्या असेल तर अशी बेरीज करावी लागते. लक्षात आलं तुम्हाला? आता बघा या दोन्ही मुलांनी वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या. म्हणजे एका पोराने ही पद्धत प्रत्यक्ष प्रॅक्टिकल हे करून दाखवली, दुसऱ्याने ही प्रॅक्टिकल करून दाखवली, आणि त्याला 2 सूत्र आहेत. 2 2 4 झाल्या, प्रत्यक्ष बेरीज 5 झाली. आता मीही त्यांचा गुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या शोधल्या, मी काय त्यांचा गुरु आहे, म्हणजे त्यांच्यापेक्षा माझ्याकडे एक स्टेप काय असेल? जास्त असेल. मग मी त्यांना 1 ते 100 ची बेरीज, त्यांना म्हटलं तुम्हाला किती वेळ लागला 1 ते 100 ची बेरीज काढायला? 100 101 गुणिले 50 5050, बरोबर का नाही? मग त्यांना म्हटलं बघा मी तुम्हाला तुमच्यापेक्षाही, तुमचा जेवढा वेळ आहे ना, तुम्हाला 10-20 सेकंद लागले असतील ना, मी फक्त 5 सेकंदात उत्तर काढून देतो. किती? फक्त 5 सेकंदात. तर ते उत्तर कसं काढलं ते आपण पाहूया. प्रत्यक्ष उदाहरण लिहू आणि मग आपण ती पद्धत पाहू. बघा मग मी मुलांना असे भरपूर उदाहरण लिहून दिले आणि त्यांना म्हटलं बघा आता तुम्ही 1 ते 10 ची बेरीज करा. बरोबर? मुलांनी काय केलं? 10 आणि 1 11 केलं, गुणिले 5 संख्या म्हणजे काय केलं? 55 केलं. 11 ते 20 ची 20 आणि 11 करायला लागले. ते 20 आणि 11 किती होतात? 20 आणि 10 30 आणि 31 गुणिले काय? 5. 31 गुणिले 5 जेवढं उत्तर आलं तेवढं. बरोबर का नाही? म्हणजे विद्यार्थ्यांना याचा वेळ लागत होता. मी विद्यार्थ्यांना म्हटलं बघा एक काम करा, तर एवढे उदाहरण आहेत ना, एवढे उदाहरण मी सगळे उदाहरण 1 मिनिटाच्या आत सोडून देतो म्हटलं तुम्हाला. मग कसे सोडवायचे बघा म्हटलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हटलं तुम्हाला जर 10 संख्या दिसल्या, किती? 10, त्या क्रमवार पाहिजे, 1 पासूनच पाहिजे असं काही नाही. ते 11 ते 20 असू द्या, 17 ते 26 असू द्या, 51 ते 60 असू द्या, किंवा 52 ते 61, क्रमवार अशा 10 संख्या दिसल्या रे दिसल्या, तर त्यांची बेरीज करण्यासाठी फक्त एकच करायचं, फक्त 5वी संख्या शोधायची. म्हटली कितवी? 5वी. 1 2 3 4 5. 5वी संख्या कोणती इथं? 5. 5वी संख्या शोधायला जास्त वेळ लागणार आहे का? नाही. बस म्हटलं 5वी संख्या शोधायची. 10 संख्या असल्या तर 10च्या निम्मी किती होतात? 5. या 5व्या संख्येच्या उजव्या बाजूला 5 ठेवायचा म्हटलं. 10च्या निम्मी म्हणजे 5 ठेवायचं म्हटलं. किती उत्तर आलं? 5. 11 ते 20 ची बेरीज किती म्हटलं?
पोरांनी लगेच सांगितलं 11, 12, 13, 14, 15 च्या बाजूला 5 ठेवायचा. म्हणजे किती उत्तर आलं? 155. त्याला म्हटलं चला 17 ते 26, 17, 18, 19, 17, 18, 19, 20, 21 च्या बाजूला 5 ठेवायचा. म्हणजे किती? 215. म्हणजे त्यांना काय सांगितलं? 10 संख्या असेल तर काय करायचं? 5वी संख्या शोधायची आणि त्याच्या बाजूला 5 सांगितलं. मग मी त्यांना विचारलं 11 ते 20 ची बेरीज किती? पोरं म्हटले सर 155. 21 ते 30 ची बेरीज किती? मग किती उत्तर? 255. 31 ते 40 ची बेरीज किती? 35 च्या बाजूला 5 म्हणजे 355. लक्षात आलं का तुम्हाला? 41 ते 50 ची बेरीज किती? 455. 45 ते 54 ची बेरीज किती? 45, 46, 47, 48, 49. 49 च्या बाजूला 5 म्हणजे 495. कळलं का? मग क्रमवार 10 संख्या असतील ना म्हटलं, 5व्या संख्येच्या उजव्या बाजूला 5 ठेवायचा. क्रमवार जर 100 असल्या म्हटलं 1 ते 100 ची बेरीज जर विचारली तर 50वी संख्या शोधायची म्हटलं. 1 ते 100 मध्ये 50वी संख्या कोणती? 50. आणि त्याच्या बाजूला 50 ठेवायचं म्हटलं, कारण 100च्या नेहमी 50 होतात ना, म्हणून 50 ठेवायचं. म्हणजे काय उत्तर आलं म्हटलं? 5050. 100 संख्या असेल तर 50वी संख्या शोधायची आणि त्याच्या बाजूला काय ठेवायचं म्हटलं? 50. मग सांगा बरं 101 ते 200 ची बेरीज. मुलं म्हटलं 101, 102 पासून तर 200 पर्यंत 50वी संख्या 150 आहे आणि त्याच्या बाजूला काय ठेवायचं? 50. मी त्यांना विचारलं 101 ते 200 ची बेरीज. ते म्हटले सर 150 50. 201 ते 300 ची बेरीज 250 50. 301 ते 400 ची बेरीज 350 50. 401 ते 500 ची बेरीज 450 50. मग त्यांना सांगितलं क्रमवार 10 संख्या असेल तर 5व्या संख्येच्या बाजूला 5 ठेवा. क्रमवार 100 असतील तर 50व्या संख्येच्या उजव्या बाजूला 50 ठेवा. क्रमवार 1000 असतील तर 500व्या संख्येच्या उजव्या बाजूला 500 ठेवा. 1000च्या नेहमी 500 होतात ना, म्हणून 500 ठेवा. कळलं का? 1 ते 1000 ची बेरीज किती? 500 500. लक्षात आलं का? 1000 संख्या असेल. 1001 पासून 2000 पर्यंत बेरीज किती? मग 1001 पासून समजा 1001, 1002, 1003 असं 1002, 1003, 1004, 1005 असं डायरेक्ट 2000 पर्यंत बेरीज केली तर काय उत्तर येईल? मग 1000 संख्या आहेत का नाही? 1000 संख्यांची बेरीज काय सांगितली? 500 क्रमांकाची संख्या शोधायची. 500 क्रमांकाची संख्या कोणती येईल याच्यात? 1500 येईल. कोणती येईल याच्यामध्ये? 1500. त्याच्या बाजूला काय ठेवायला लावला मी? 500. म्हणजे क्रमवार 10 संख्या असेल तर 5व्या संख्येच्या बाजूला 5 ठेवा. 5वी संख्या शोधायची फक्त, त्याच्या बाजूला 5 ठेवायचा. क्रमवार 100 संख्या असतील तर 50व्या संख्येच्या उजव्या बाजूला 50 ठेवा. क्रमवार 1000 संख्या असतील, 1000 संख्या असतील तर 500व्या संख्येच्या बाजूला 500 ठेवा. 1 ते 1000 ची बेरीज किती सांगितली? 500 500. 1001 ते 2000 ची बेरीज किती सांगितली? 1500 500. 2001 ते 3000 ची बेरीज किती? 2001 ते 3000 ची बेरीज किती? 2500 500. 2500 500. 3001 ते 4000 ची बेरीज किती? 3500 500. मग कळलं का? 1000 संख्या असेल तर 500व्या संख्येच्या बाजूला 5 ठेवा. 10000 संख्या असेल तर मग काय? 5000वी संख्या शोधायची. त्याच्या बाजूला काय ठेवायचं? 5000 ठेवायचा. 10000 संख्या असतील तर पर्यंत 1 ते 1 लाखाची बेरीज असेल, 1 ते 1 लाखाची बेरीज असेल तर काय करायचं? 50,000. वा वा वा. 1 ते 1 लाखाची बेरीज असेल तर 50,000वी संख्या शोधायची. लाख म्हणजे 5 शून्य. त्याच्यावर 50,000वी संख्या शोधायची 50,000 आणि त्याच्या बाजूला काय ठेवायचा? 50,000 50,000 50,000. मग ते नंतर एकक दशक तुम्ही वाचत बसा, पण ही त्याची बेरीज आहे. 1 ते 1 लाखाची. 1 ते 10 लाखाची बेरीज विचारली तर 50 लाख 50 लाख. 1 2 3 असं जर डायरेक्ट 10 लाखापर्यंत 10 वर 5 शून्य 5 लाख म्हणजेच किती? 5 लाख. 5 लाख म्हणजे 5 शून्य पुन्हा 5 लाख. ओके. 1 ते 1 कोटीची बेरीज विचारली 50 लाख 50 लाख. 50 लाख. 1 ते 10 कोटीची बेरीज विचारली 5 कोटीच्या बाजूला 5 कोटी.
एक ते एक अब्जाची बेरीज विचारली 50 कोटी 50 कोटी. कळलं का तुम्हाला? मग क्रमवार 10 संख्या असतील तर 5व्या संख्येच्या उजव्या बाजूला 5 ठेवा. क्रमवार 100 संख्या असतील तर 50व्या संख्येच्या उजव्या बाजूला 50 ठेवा. त्या एक पासूनच सुरुवात पाहिजे असं काही. क्रमवार 1000 संख्या असतील तर 500व्या संख्येच्या उजव्या बाजूला 500 ठेवा. क्रमवार जर समजा 10,000 संख्या असतील तर 5000व्या संख्येच्या 10,000 संख्या असतील तर 10,000च्या नेहमी 5000व्या संख्येच्या उजव्याला 5000 ठेवा. क्रमवार 1,00,000 संख्या असतील 1,00,000 संख्या असतील तर 50,000व्या संख्येच्या उजव्याला 50,000 ठेवा. क्रमवार 10,00,000 संख्या असतील तर 5,00,000व्या संख्येच्या उजव्याला 5,00,000 ठेवा. क्रमवार 1 अब्ज असतील तर 50 कोटी याव्या संख्येच्या उजव्याला 50 कोटी ठेवा. ही काय झाली मग सगळ्यात सोपी पद्धत झाली. ओके. मग जोडी पद्धत, त्याच्यानंतर शीतावरून भाताची परीक्षा ती एक पद्धत, प्रत्यक्ष बेरीज पद्धत, समेशन बरोबर n/2 कंसात पहिली संख्या पहिली अधिक शेवटची संख्या ही एक पद्धत, आणि एकूण 1 पासून बेरीज असेल तर n गुणिले n+1/2 अशा अनेक पद्धतीने आपण बेरजा पाहिलेली आहे. म्हणजे सूत्राचा वापर न करता देखील मी तुम्हाला शिकवलेले. असं जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर विद्यार्थी आयुष्यात कधी बेरीज विसरणार नाहीत, आणि ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं लॉजिक लावतील, आणि विद्यार्थी एक दिवशी गणितामध्ये त्यांना एक खूप आवड तयार होईल आणि गणितामध्ये ते खूप हुशार होतील. ओके. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही लगेच माझा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि लाईक करा, खाली कमेंट करायला विसरू नका. विश यू ऑल द बेस्ट.